नमस्कार सर्वांना. आजच्या भागामध्ये आपले जे काही प्रश्न राहिले होते जानेवारी 2024 ते मार्च 2024चे, जे आपल्या 5 जानेवारीच्या परीक्षेसाठी उपयुक्त असतील, तर ते थोडेसे राहिलेले प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत या ठिकाणी. मग ते प्रश्न कोणते त्या विषयाला लगेच आपण सुरुवात करूयात. आजचा पहिला प्रश्न पहा, ब्रँड फायनान्स इन्शुरन्स 100 काय आहे पहा. ब्रँड फायनान्स इन्शुरन्स 100 2024 नुसार सर्वात मजबूत विमा ब्रँड कोणता आहे? जगातला सर्वात मजबूत विमा ब्रँड म्हणून कोणता ब्रँड उदयाला आलेला आहे? तर भारतीय आयुर्विमा महामंडळ हा ब्रँड आहे जगामध्ये. लक्षात आलं? अहवाल कोणी प्रकाशित केलाय? आपण या ठिकाणी म्हटलं की अहवाल ब्रँड फायनान्स इन्शुरन्स 100 हा अहवाल प्रदर्शित केला आणि त्याच्यानुसार सांगितलंय की 2024 नुसार सर्वात मजबूत विमा ब्रँड कोणत्या कंपनीचा आहे? तर सर्वात मजबूत विमा ब्रँड LIC भारतीय आयुर्विमा महामंडळाचा आहे. लक्षात आलं? अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचे. आणि आपल्या LIC हा जो ब्रँड आहे, या ब्रँडचं मूल्य जागतिक स्तरावरती किती आहे याचा जर तुम्ही विचार केला तर $9.8 बिलियन आहे. याचं जागतिक स्तरावरचं मूल्य किती आहे? $9.8 बिलियन एवढं मूल्य आहे जागतिक स्तरावर. त्यांनी जगातला आपण म्हटलं की सर्वात मजबूत विमा ब्रँड म्हणून LIC ला ओळखलं जातं. लक्षात आलं? आता LIC नंतर आणखी एका कंपनीच्या दुसऱ्या क्रमांकावर कोणती कंपनी जगामध्ये आहे? तर त्याचं नाव आहे कॅथे लाईफ इन्शुरन्स. LIC नंतर दुसऱ्या नंबरवर असणारी कंपनी कॅथे लाईफ इन्शुरन्स. कॅथे लाईफ इन्शुरन्स ही दुसऱ्या क्रमांकावरती आणि जगामध्ये पहिल्या क्रमांकावरती विमा कंपनी मधला ब्रँड भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC. जागतिक मूल्य किती आहे? $9.8 बिलियन आणि जागतिक स्तरावरती दुसऱ्या क्रमांकावरती असणारा विमा ब्रँड आहे कॅथे लाईफ इन्शुरन्स. लक्षात आलं? पुढे जाऊयात. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं म्हणजे IRDAI न खालीलपैकी कोणतं मार्केट प्लेस स्थापन करण्यास मान्यता दिलेली? विमा सुलभ, विमा सुगम, विमा आदर्श, विमा सारथी. कोणतं? 22 मार्च 2024 ला हे घडलंय. आपल्यासाठी महत्वाचं आहे. बऱ्याचदा ग्राहक काय करतो, विमा पॉलिसी त्याला खरेदी करायची आहे किंवा एखाद्याला ती विमा पॉलिसी विक्री करायची आहे, शिवाय कधी कधी त्या विमा पॉलिसी सर्व्हिस द्यावी लागते. कधी कधी विमा पॉलिसीमध्ये जे काही दावे केलेले असतात ते दावे निकाली काढावी लागतात. मग यासाठी एक ऑनलाईन विमा बाजारपेठ स्थापन केली गेलेली आहे आणि त्या ऑनलाईन विमा बाजारपेठेला काय म्हटलं गेलेलं आहे असं विचारलंय, म्हणजे मार्केट प्लेस. मार्केट प्लेस म्हणजे काय? ऑनलाईन विमा बाजारपेठ जे आहे, आता जे आपण म्हटलं की वेगवेगळ्या कार्यासाठी, विमा पॉलिसीची खरेदीसाठी, विमा पॉलिसीच्या विक्रीसाठी, विमा पॉलिसीचे जे दावे ते दावे निकाली काढण्यासाठी एक ऑनलाईन विमा बाजारपेठ स्थापन केली गेलेली. तिला कोणत्या नावाने ओळखतात हे आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. तर तिला विमा सुगम या नावाने ओळखतात. लक्षात आलं? भारतीय विमा आणि विकास प्राधिकरणानं IRDAI न महत्वाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं मार्केट प्लेस स्थापन करण्यास मान्यता दिली आहे? विमा सुगम हे मार्केट प्लेस स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे. लक्षात आलं? कशासाठी हे सांगितलं, कधी मान्यता दिली असं मी तुम्हाला सांगितलं तर मार्च 2024 मध्ये. 22 मार्च 2024 मध्ये याला मान्यता दिलेली आहे. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. केंद्र सरकारनं पुनर्भांडवलीकरण योजनेचा भाग म्हणून कोणत्या बँकांना अर्थसहाय्य केले? केंद्र सरकारनं अर्थसहाय्य केलेलं आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं, केंद्र सरकारनं अर्थसहाय्य केलं म्हणजे भारत सरकारच्या मालकीच्या त्या बँका असल्या पाहिजेत. मग भारत सरकारच्या मालकीच्या व्यावसायिक बँका की ज्यांना केंद्र सरकारनं अर्थसहाय्य केलंय ते ओळखा. नाबार्ड, भारतीय लघु उद्योग विकास बँक, प्रादेशिक ग्रामीण बँका यापैकी नाही. कोणाला अर्थसहाय्य केलंय? तर सुरुवातीला लक्षात ठेवायचं, केंद्र सरकारनं RRBs रिजनल रुरल बँक्स प्रादेशिक ग्रामीण बँकांना अर्थसहाय्य केलेलं आहे. आणि कोणत्या योजनेचा भाग म्हणून अर्थसहाय्य केलाय?
पुनर्भांडवलीकरण योजनेचा भाग म्हणून अर्थसहाय्य केलेलं आहे. RRBला अर्थसहाय्य केले, लक्षात ठेवायचं. आता सगळ्यात महत्वाचं इथं आपण या ठिकाणी पाहिलं की कोणत्या बँकांना अर्थसहाय्य केलं. सुरुवातीलाच आपण म्हटलं होतं की प्रादेशिक ग्रामीण बँकांना जे अर्थसहाय्य केलंय म्हणजे भारत सरकारच्या मालकीच्या व्यावसायिक बँका म्हणून यांना ओळखलं जातं. आणि 1975 मध्ये या बँकांना आपल्या देशामध्ये सुरुवात झालेली होती. अर्थशास्त्रामध्ये आपण या गोष्टी सविस्तर अभ्यासल्यात, कशा झाल्या, उद्देश काय होता, सरकारला काय वाटलं, कोणते डिसिजन्स घेण्यात आले, तर ह्या समिती कोणती होती. तर अशा प्रकारे पण या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं की पुनर्भांडवलीकरण योजनेचा भाग म्हणून कोणत्या बँकांना अर्थसहाय्य केलंय केंद्र सरकारनं, तर प्रादेशिक ग्रामीण बँकांना. का अर्थसहाय्य केलंय? कारण ते भारत सरकारच्या मालकीच्या व्यावसायिक बँका आहेत. किती अर्थसहाय्य केलंय याचा जर तुम्ही विचार केला तर 6,212 कोटी रुपयांचा, 6,212.03 कोटी रुपये एवढं अर्थसहाय्य केलेलं आहे. कोटी रुपये. सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा जर तुम्ही विचार केला तर कोणत्या बँकांना अर्थसहाय्य केलं हे सगळ्यात महत्वाचं. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे सुरुवातीच्या कालावधीमध्ये ग्रामीण भागामध्ये वित्त पुरवठा होत नव्हता. मग भारताचा जर विकास व्हायचा असेल तर वित्त पुरवठा झाला पाहिजे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये बँका खाजगी भागधारकांच्या हातामध्ये होत्या, खाजगी व्यवस्थापन होतं. मग ते त्यांच्या फायद्याचाच विचार करत होते. आणि जर आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर ग्रामीण भागामध्ये वित्त पुरवठा करणं गरजेचं होतं. मग ग्रामीण भागामध्ये मूलभूत स्तरावरती बँकिंग आणि वित्तीय सेवा प्रदान करता याव्यात म्हणून 1975 मध्ये या प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना केली गेलेली होती. अशा प्रकारे मग आपण याला काय उल्लेख करतो तर भारत सरकारच्या मालकीच्या व्यावसायिक बँका आहेत आणि यांना अर्थसहाय्य केले केंद्रानं 6,212.3 कोटी रुपये. लक्षात आलं? पुढे जाऊयात. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडनं NPCIL खालीलपैकी कोणत्या संस्थेसोबत करार केलाय? कशासाठी करार केलाय याचा आपण विचार करूयात. सुरुवातीला संस्था कोणकोणत्या आहेत त्याचा आपण विचार करूयात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भारतीय शिक्षण विज्ञान आणि संशोधन संस्था NCC, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजे NCERT. सुरुवातीला विचार करा कोणी केलाय करार? न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने करार केलाय. कशासाठी केला? अणुऊर्जेचे जे शांततेपूर्ण वापर करण्याचे ध्येय भारतानं आखलाय त्याच्यामध्ये लोकांमध्ये जागरूकता वाढवायची. बरोबर आहे? आपण जगाला काय सांगतोय? आम्ही अणुऊर्जेचा वापर करतोय पण आमचं धोरण काय की शांततापूर्ण वापर आम्हाला करायचा आहे. मग आता NPCIL काय केलंय? एका संस्थेसोबत करार केलाय आणि त्या संस्थेसोबत कराराचा उद्देश असा आहे की अणुऊर्जेचा जो शांततापूर्ण वापर आहे त्या वापराबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करायची आहे. आणि या उद्देशानं NPCIL यातल्या एका संस्थेशी करार केलाय. ती संस्था आहे NCC. लक्षात आलं? NPCIL कोणत्या संस्थेसोबत करार केला हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. NCC या संस्थेसोबत करार केलाय. कशासाठी केलाय? आपण म्हटलं अणुऊर्जेचा जो शांततापूर्ण वापर आहे त्या वापराबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या NPCIL NCC या संस्थेसोबत करार केलाय. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी कधी झाली आहे? 21 मार्च 2024 म्हणजे आपल्यासाठी महत्वाची येणाऱ्या परीक्षेसाठी 21 मार्च 2024 मध्ये स्वाक्षरी झालेली. अशा प्रकारे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडनं NPCIL या NCC या संस्थेसोबत एक करार झालाय आणि या करारावर स्वाक्षरी झाली आहे 21 मार्च 2024 मध्ये. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं कोणत्या पिकांच्या किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत समावेश करण्यास मान्यता दिलेली? आपण सातत्याने ऐकतो की निवडणुकीच्या कालावधीमध्ये हे आपण ऐकलं, महागाई वाढली. मग सरकारनं महागाईला आळा घालण्यासाठी 2 पिकांचा समावेश केलाय. कशासाठी? किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत समावेश करण्यास मान्यता दिलाय. ती 2 पिकं कोणती हे आपल्याला विचारतील. गहू ज्वारी, बाजरी गहू, मका गहू, गहू तांदूळ.
गहू आणि तांदूळ जे आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहेत, आपल्या जीवनामध्ये रोज असतात साधारणपणे, तशा प्रकारे गहू आणि तांदूळ या पिकांचा किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत समावेश करण्यास मान्यता दिली. लक्षात ठेवायचं, कोणत्या दोन पिकांचा केंद्र सरकारनं किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत समावेश करण्यास मान्यता दिली आहे? तर गहू आणि तांदूळ. कशासाठी? महागाईला आळा घालण्यासाठी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ग्रीड कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेडला खालीलपैकी कोणता दर्जा प्राप्त झालाय? महारत्न, नवरत्न, मिनीरत्न श्रेणी 1, मिनीरत्न श्रेणी 2. ग्रीड कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेड, ग्रीड इंडियाला कोणता दर्जा? मिनीरत्न श्रेणी 1 हा दर्जा प्राप्त झालाय. लक्षात ठेवायचं, ग्रीड कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेडला मिनीरत्न श्रेणी 1 हा दर्जा प्राप्त झालेला आहे. तशा प्रकारे या कंपनीला हा दर्जा प्राप्त झाला हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात. कोणत्या संस्थेच्या स्थापनेला 1 एप्रिल 2024 रोजी 90 वर्ष पूर्ण झाली? ही महत्वाची घटना आहे. आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, RBI, सेबी, SBI, नाबार्ड कोणत्या संस्थेच्या स्थापनेला 1 एप्रिल 2024 ला 90 वर्ष पूर्ण झाली? 90 वर्ष. आता या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 90 वर्ष पूर्ण झाली. कधी? 1 एप्रिल 2024 रोजी. आणि मग आपल्या देशाच्या मध्यवर्ती बँकेला जर 90 वर्ष पूर्ण झाली तर केंद्र सरकारनं यासाठी एक नाणं जारी केलं आहे. किती रुपयांचं नाणं जारी केलं यासाठी? 90 रुपये. आणि देशामध्ये पहिल्यांदाच 90 रुपयांचं नाणं जारी करण्यात आलेलं आहे. हे नाणं कोणत्या धातूचं आहे? तर शुद्ध चांदीचं नाणं आहे. शुद्ध चांदीपासून बनवलेलं हे नाणं, या धातूपासून बनवलेलं हे नाणं आहे. तशा प्रकारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेला 1 एप्रिल 2024 रोजी 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि या धर्तीवरती मग आपल्या देशाच्या सरकारने 90 रुपयांचं चांदीचं नाणं जारी केलेलं आहे. आणि देशामध्ये प्रथमच 90 रुपयांचं नाणं या निमित्तानं जारी केलेलं आपल्याला दिसून येतं. लक्षात आलं, 1 एप्रिल 1935 ला आपण नेहमी अभ्यासतो की स्थापना झालेली होती. तर आता 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत. लक्षात आलं. आणि याच्यामध्ये लक्षात पण काय ठेवायचं की 90 रुपयाचं नाणं लक्षात ठेवा, कोणत्या धातूपासून तयार झालं हे लक्षात ठेवा. देशात प्रथमच हे नाणं जारी करण्यात आलेलं आहे. कशाच्या निमित्तानं जारी करण्यात आलंय हे पण विचारते. लक्षात आलं. पुढे जाऊया. 2024च्या बिझनेस वर्ल्ड रिअल 500 यादीमध्ये कोणत्या कंपनीनं 5वं स्थान मिळवलेलं आहे? BPCL, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑइल लिमिटेड IOL, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. तर अशा प्रकारे 2024च्या बिझनेस वर्ल्ड रिअल 500 यादी, महत्वाचा बिझनेस वर्ल्ड रिअल 500 यादी, या यादीमध्ये कोणत्या कंपनीनं 5वं स्थान मिळवलं आहे? त्यांचं नाव काय आहे? तर त्यांचं नाव आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. BPCL नं 5वं स्थान मिळवलं आहे. लक्षात आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचं उद्घाटन केलंय. नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जालना जाग्यावरून केलंय. 12 मार्च 2024 ची घटना आहे. गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी आपले पंतप्रधान होत आहे आणि तिथूनच त्यांनी काय केलं? व्हिडिओ कॉन्फरन्स केली. आणि या ठिकाणी हा जो रेल्वे कोच कारखाना आहे तो रेल्वे कोच कारखाना राष्ट्राला समर्पित केला होता. हे आपण न्यूजमध्ये बघितलं होतं का? हो, न्यूजमध्ये आपल्याला दिसलं होतं. मग ही घटना आपल्याला विचारतील हे लक्षामध्ये ठेवायचं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या ठिकाणी मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचं उद्घाटन केलंय? नांदेड, उस्मानाबाद, लातूर का जालना? लातूरला. लक्षात आलं. कशाचं? मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचं उद्घाटन राष्ट्राला समर्पित झालं आहे. कधी झालं आहे? 12 मार्च 2024 मध्ये. ही तारीख अजिबात पाठ करायची नाही. कोठे झालं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतं, 12 मार्च 2024 ला. मी म्हटलं तुम्हाला की प्रत्यक्षात पंतप्रधान त्या ठिकाणी आले होते का? पंतप्रधान त्या ठिकाणी आले नव्हते. त्या दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान गुजरातमध्ये अहमदाबाद या ठिकाणी होते. तिथूनच त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स केली. आणि हा मराठवाडा रेल्वे कोच कारखाना जो आहे
तो कारखाना राष्ट्राला समर्पित केलाय. लक्षात आलं. पुढे जाऊयात. लातूर हे ठिकाण आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. नुमालीगड रिफायनरी लिमिटेडनं या देशात आपलं पहिलं विदेशी कार्यालय उघडलंय. NRL नं नुमालीगड रिफायनरी लिमिटेडनं कोणत्या देशामध्ये आपलं पहिलं विदेशी कार्यालय उघडलंय? श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया, बांगलादेश. कोणत्या देशामध्ये उघडलंय? बांगलादेशामध्ये उघडलंय. हे लक्षामध्ये ठेवायचं. नुमालीगड रिफायनरी लिमिटेडनं बांगलादेश या देशामध्ये आपलं पहिलं विदेशी कार्यालय उघडलंय. कोणत्या ठिकाणी उघडलंय? ढाक्याला उघडलंय. ढाका या ठिकाणी हे आपलं पहिलं विदेशी कार्यालय उघडलेलं आहे. 11 मार्च 2024 ची ही घटना आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कोणत्या ठिकाणी कार्यालय उघडलं? तर बांगलादेशामधील ढाका या ठिकाणी कार्यालय उघडलेलं आहे. पुढे पाहूयात. कोणत्या बँकेनं भारतातील पहिलं ऑल इन वन वेअरेबल पेमेंट सॉल्युशन सुरू केलं? हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. हा प्रश्न येऊ शकेल. वेअरेबल पेमेंट सॉल्युशन याचा विचार करू नका, फक्त लक्षात ठेवा वेअरेबल पेमेंट सॉल्युशन कोणत्या बँकेनं सुरू केलं? ऑल इन वन वेअरेबल पेमेंट सॉल्युशन कोणत्या बँकेनं? स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, इंडसइंड बँक. कोणत्या बँकेनं? आणि डेबिट आणि क्रेडिट कार्ड या दोन्हींसाठी हे ऑल इन वन पेमेंट सॉल्युशन आहे. कोणत्या बँकेनं सुरू केलं? इंडसइंड बँकेनं सुरू केलं आहे. इंडसइंड बँकेनं भारतातलं पहिलं कोणतं आहे पहा, भारतातलं पहिलं आपण म्हणतोय ऑल इन वन वेअरेबल पेमेंट सॉल्युशन सुरू केलेलं आहे. मग आपण या ठिकाणी उल्लेख केला डेबिट आणि क्रेडिट कार्ड दोन्हींसाठी भारतातलं हे पहिलं ऑल इन वन वेअरेबल पेमेंट सॉल्युशन आहे. कोणत्या बँकेनं सुरू केलं हे विचारण्याची शक्यता आहे आपल्याला. तर कोणत्या बँकेनं? इंडसइंड बँकेनं सुरू केलं हे लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारतातील फिनटेक इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी भारत सरकारनं कोणासोबत कर्ज करार केलेला आहे? फिनटेक इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी. फिनटेक इकोसिस्टीम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? एक संकल्पना आहे. फिनटेक इकोसिस्टीम म्हणजे काय? वित्तीय कार्यांमध्ये तंत्रज्ञानाचा ज्यावेळी वापर केला जातो तर त्याला फिनटेक इकोसिस्टीम म्हणायचं. वित्तीय कार्य, वित्तीय कार्य याच्यामध्ये कशाचा वापर करायचा? तंत्रज्ञानाचा वापर करायचा. आता तंत्रज्ञानाचा वापर करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? समजा तुम्ही या ठिकाणी बँकेमध्ये घरात बसलाय आणि तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीकडनं पैसे यायचे. तुम्हाला या ठिकाणी बँकेत जावं लागतंय का? याने फोन पे वरून तुम्हाला 1 लाख रुपये पाठवले की तुमच्या बँकेमध्ये येऊन पडतात. मग त्या ठिकाणी बँकेच्या प्रतिनिधीची तुम्हाला गरज लागली का? बँकेत जाण्याची गरज लागली का? पैसे पाठवण्यासाठी वापर कशाचा केला? तंत्रज्ञानाचा वापर केला. आणि ज्यावेळी वित्तीय कार्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर होतो त्याला फिनटेक इकोसिस्टीम असं म्हणायचं. लक्षात आलं? अशा प्रकारे सर्व प्रकारचे जे वित्तीय तंत्रज्ञान सेवा आहेत त्यांना अनुकूल वातावरण निर्माण व्हावं, सगळ्यांनी या सेवांचा वापर करावा म्हणून या ठिकाणी फिनटेक इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी भारत सरकारनं कर्ज करार केलाय. कोणाशी कर्ज करार केलाय? जागतिक बँक, आशियाई विकास बँक, WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे जागतिक आर्थिक मंच का ब्रिक्स विकास बँक कोणाशी करार केलाय? लक्षात येतं? आशियाई विकास बँकेशी करार केलाय. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं भारतातील फिनटेक इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी भारत सरकारनं कोणासोबत कर्ज करार केलाय? आशियाई विकास बँकेशी कर्ज करार केलाय. हे लक्षामध्ये ठेवायचं. मला वाटतं फिनटेक इकोसिस्टीम काय आहे या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल. लक्षात आलं? हे कशासाठी करायचं आहे? फिनटेक शिक्षण जे आहे ते प्रत्येकाला आलं पाहिजे. वित्तीय तंत्रज्ञान तुम्हाला, मला, प्रत्येकाला, भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला लक्षामध्ये आलं पाहिजे. शिवाय आणखी उद्दिष्ट आहे स्टार्टअपच्या यशाचा दर वाढला पाहिजे किंवा फिनटेक संशोधन आणि नवोपक्रमाला चालना मिळाली पाहिजे. अशा प्रकारे या आंतरराष्ट्रीय फिनटेक संस्थेची स्थापना सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरती होताना आपल्याला दिसतंय. पण या ठिकाणी आपण फक्त विचार करतोय की फिनटेक इकोसिस्टीम आपल्याला मजबूत करायची आहे म्हणजे वित्तीय कार्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणं हे आपल्याला मजबूत करायचं आहे
म्हणून भारत सरकारनं आशियाई विकास बँकेशी कर्ज करार केलेला आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. स्थानिक चलनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं खालीलपैकी कोणत्या बँकेशी करार केला? बँक ऑफ चायना, जागतिक बँक, बँक इंडोनेशिया, सेंट्रल बँक ऑफ रशियन फेडरेशन. कोणाबरोबर करार केलाय हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. कोणाबरोबर करार केलाय आणि कशासाठी करार केलाय? पहा, स्थानिक चलनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं खालीलपैकी कोणत्या बँकेशी. आता स्थानिक चलनांच्या वापराला प्रोत्साहन द्यायचं म्हणजे काय करायचं? आपण मधल्या कालावधीमध्ये रशियाशी रुपयामध्ये व्यापार केला. यामुळे काय होतं? परकीय चलनाची बचत होते का? परकीय चलनाची बचत होते का? आपण डॉलर आपल्यासाठी महत्वाचे आहेत. तशा प्रकारे मग स्थानिक चलनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या बँकेशी करार केलाय? तर बँक इंडोनेशियाशी करार केलाय. सामंजस्य करार कुठे झाला हे पण विचारतील. बँक इंडोनेशियाशी सामंजस्य करार झाला मुंबईमध्ये. बँक इंडोनेशियाशी सामंजस्य करार कोणत्या ठिकाणी झाला हे पण विचारतील. मुंबईमध्ये. आता हा सामंजस्य करार झाला. या सामंजस्य करारावरती कोणाच्या सह्या आहेत? आपल्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि बँक इंडोनेशियाचे गव्हर्नर या दोघांच्या सह्या आहेत. माहिती आहे तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास. शक्तिकांत दास 2023 शक्तिकांत दास. आणि या ठिकाणी बँक इंडोनेशियाचे गव्हर्नर आहेत. त्यांचं नाव होतं पेरी वार्जिओ. पेरी वार्जिओ. पेरी वार्जिओ. वार्जिओ या दोघांमध्ये हा करार झालाय. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि बँक इंडोनेशियाचे गव्हर्नर पेरी वार्जिओ. करार कोणत्या ठिकाणी झाला? मुंबईमध्ये हा करार झालाय. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे स्थानिक चलनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँक इंडोनेशियाशी करार केलेला आहे आणि मुंबईमध्ये करार झालाय. कोणामध्ये करार झालाय याचा पण आपण या ठिकाणी विचार केला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं कोणत्या देशामध्ये UPI प्रणाली सुरू केल्याचं 8 मार्च 2024 रोजी जाहीर केलंय? काय म्हणतोय पहा आपण. कधी जाहीर केला? 8 मार्च 2024 मध्ये. इंडोनेशिया, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका. NPCIनं कोणत्या देशामध्ये UPI प्रणाली सुरू केल्याचं जाहीर केलंय? 8 मार्च 2024 ला नेपाळ या देशामध्ये जाहीर केलेला आहे. लक्षात येतं? नेपाळ या देशामध्ये. तशा प्रकारे या ठिकाणी नेपाळ या देशाचा विचार करताना आपल्या देशामध्ये NPCI ना आपण म्हणतो नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडनं नेपाळच्या फोन पे पेमेंट सर्व्हिसशी करार केला. नेपाळच्या फोन पे पेमेंट सर्व्हिसशी करार केला. कोणी केला? NPCIनं केलाय. NPCIनं या नेपाळच्या फोन पे पेमेंट सर्व्हिसशी असा करार केलाय. तशा प्रकारे नेपाळ या देशामध्ये NPCIनं UPI प्रणाली सुरू केल्याचं 8 मार्च 2024 ला जाहीर केलाय. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 मार्च 2024 रोजी कोणत्या कंपनीच्या कच्चे तेल वाहून नेणाऱ्या स्वर्ण सिंधू या पहिल्या टँकरला हिरवा झेंडा दाखवलाय? इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ऑइल इंडिया लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, तेल आणि नैसर्गिक वायू निगम ONGC. पहा प्रश्न. 2 मार्च 2024 ला कोणत्या कंपनीच्या कच्चे तेल वाहून नेणाऱ्या स्वर्ण सिंधू या पहिल्या टँकरला हिरवा झेंडा दाखवलाय? ONGCच्या तेल आणि नैसर्गिक वायू निगमच्या स्वर्ण सिंधू या पहिल्या टँकरला हिरवा झेंडा दाखवला. त्या टँकरचं पण नाव लक्षात ठेवा, स्वर्ण सिंधू. कसला टँकर आहे? कच्चे तेल वाहून नेणारा. स्वर्ण सिंधू या पहिल्या टँकरला हिरवा झेंडा दाखवला. तर ती कोणते? तेल आणि नैसर्गिक वायू निगम या कंपनीच्या या टँकरला हिरवा झेंडा
नरेंद्र मोदींनी दाखवला, हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. सुवर्ण सिंधूचा आपण विचार करतोय, त्यानंतर ONGCचा विचार करतोय, आणि हे घडलंय मार्चमध्ये. कधी आपण लिहिले का? 2 मार्च 2024 मध्ये हे घडलंय. सरकारी मालकीची ONGC आहे. आणि मग कृष्णा गोदावरी या ठिकाणावरून कच्चे तेल वाहून नेणारा हा टँकर आहे सुवर्ण सिंधू. लक्षात आलं. या सुवर्ण सिंधू टँकरला आपल्या पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. स्टार्टअपसाठी गुंतवणूकदार माहिती आणि विश्लेषण प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेनं सुरू केलाय? IIM कानपूर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कानपूर, IIT भुवनेश्वर, IIM पाटणा, IIT मद्रास. कोणत्या? कशासाठी? पहा, हा महत्वाचा प्रश्न आहे, IMP करून ठेवा. स्टार्टअपसाठी गुंतवणूकदार माहिती आणि विश्लेषण प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेनं सुरू केलाय? स्टार्टअपसाठी IIT मद्रासनं सुरू केलं, हे लक्षामध्ये ठेवायचं. IIT मद्रास. कशासाठी? स्टार्टअप्स गुंतवणूकदार जे असतात त्या गुंतवणूकदारांना सरकारी योजना, याशिवाय स्टार्टअप इकोसिस्टीम मधले जे आवश्यक घटक आहेत त्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मध्यवर्ती केंद्र म्हणून या संस्थेनं हे काम केलेलं आहे. लक्षात आलं. स्टार्टअपसाठी गुंतवणूकदार माहिती आणि विश्लेषण. लक्षात आलं. स्टार्टअप्स ही व्यक्तीने एक स्टार्टअप केलाय, याला गुंतवणूक करायची, इन्व्हेस्टमेंट करायची याला. आता या व्यक्तीला स्टार्टअप्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. मग त्याला त्याच्यातल्या सरकारी योजना माहिती असल्या पाहिजेत, गव्हर्नमेंट स्कीम ज्या आहेत त्या माहिती असल्या पाहिजेत, सरकारी योजना या व्यक्तीला माहिती असल्या पाहिजेत. आणखी काय माहिती असलं पाहिजे? स्टार्टअप्स इकोसिस्टीम जे आहे त्या स्टार्टअप्स इकोसिस्टीम मध्ये कोणते आवश्यक घटक आहेत? स्टार्टअप इकोसिस्टीम मधील आवश्यक घटक हे या इन्व्हेस्टमेंट जो इन्व्हेस्टर आहे त्याला ह्या दोन गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. सरकारी योजना स्टार्टअप्स बद्दलच्या आणि स्टार्टअप इकोसिस्टीम मधील जे आवश्यक घटक आहेत त्या घटकांपर्यंत त्याला पोहोचावं लागेल, आणि त्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मध्यवर्ती केंद्र म्हणून काम करणार आहे. लक्षात आलं. हे गुंतवणूकदार माहिती आणि विश्लेषण प्लॅटफॉर्म कोणतं काम करणार आहे? तर हे काम करणार आहे. जे काही स्टार्टअप्स मध्ये गुंतवणूक करतील त्यांना सरकारी योजना, स्टार्टअप्स इकोसिस्टीम मधील आवश्यक घटकांपर्यंत पोहोचवणं, यासाठी मध्यवर्ती केंद्र म्हणून हा प्लॅटफॉर्म काम करणार आहे. तर हे कोणत्या संस्थेनं सुरू केलं हे आपल्याला विचारतील. IIT मद्रासनं सुरू केलं, हे लक्षामध्ये ठेवायचं. यानंतर पुढचा प्रश्न पहा. कोणत्या बंदराला भारतातील पहिलं ट्रान्सशिपमेंट बंदर, भारतातलं पहिलं म्हणतोय आपण, भारतामधील पहिलं ट्रान्सशिपमेंट बंदर म्हणून काम करण्यासाठी शिपिंग मंत्रालयाची मंजुरी मिळाली? तुतीकोरीन बंदर, विझिंजम बंदर, विशाखापट्टणम, कोचीन. कोणतं बंदर? आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, भारतातील पहिलं कोणत्या प्रकारचं बंदर आहे? भारतातलं पहिलं ट्रान्सशिपमेंट बंदर आहे का? ट्रान्सशिपमेंट बंदर. मग अशा प्रकारचं बंदर म्हणून काम करण्यासाठी विझिंजम बंदर या बंदराला शिपिंग मंत्रालयाची मंजुरी मिळाली. लक्षात आलं. भारतातील पहिलं ट्रान्सशिपमेंट बंदर म्हणून कोणतं बंदर असणार आहे? भारतातलं पहिलं ट्रान्सशिपमेंट बंदर म्हणून विझिंजम बंदराला मान्यता मिळालेली आहे. लक्षात आलं. आता हे विझिंजम बंदर कोणाच्या मालकीचं आहे माहिती आहे तुम्हाला? विझिंजम बंदर जे आहे ते अदानी समूहाच्या मालकीचं आहे. अदानी समूह. विझिंजम बंदर हे कोणाच्या मालकीचं आहे? अदानी समूहाच्या मालकीचं आहे. ते भारतातलं पहिलं ट्रान्सशिपमेंट बंदर म्हणून काम करण्यासाठी शिपिंग मंत्रालयानं मंजुरी दिली. कोणत्या बंदराला दिली हे आपल्याला विचारतील. विझिंजम बंदराला दिली. आणि विझिंजम बंदर कोणत्या राज्यामध्ये हे पण लक्षात ठेवा. केरळमध्ये आहे. विझिंजम बंदर कुठे आहे? कोणत्या राज्यामध्ये आहे? केरळ राज्यामध्ये आहे. कोणाच्या मालकीचं आहे? अदानी समूहाच्या मालकीचं आहे. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या अहवालानुसार कोणत्या देशातून 15 वर्षामध्ये भारताच्या वस्तूंची आयात 2.3 पटींनी वाढली? मागच्या 15 वर्षामध्ये
भारताच्या वस्तूंची आयात 2.3 पटींनी वाढलेली आहे. चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान चीनमधून वाढली आहे. कुणाचा अहवाल आहे पहा, GTRI ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हचा अहवाल आहे. या अहवालानुसार सांगितलंय की गेल्या 15 वर्षामध्ये भारताच्या वस्तूंची आयात 2.3 पटींनी वाढली. कोणत्या देशातून वाढले? चीनमधून वाढलेली आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे आता 2.3 पटींनी म्हणजे कितीवरून किती वाढली हे पण आपल्याला सांगितलंय. त्यांनी सांगितलंय 70 अब्ज डॉलरवरून 2018-19 मध्ये आहे आणि 2018-19चा जर विचार केला तर आपली आयात किती होती? तर 70 अब्ज डॉलर होती. 70 अब्ज डॉलर. आणि तुम्ही अलीकडच्या काळातले काही आकडे सांगतो मी. 2023-24चा जर तुम्ही विचार केला तर आपली आयात किती झाली? 101 अब्ज डॉलर वरती गेली आहे. 101 अब्ज डॉलर वरती गेलेली आहे. 101 अब्ज डॉलर. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न विचारला की या अहवालानुसार कोणत्या देशातून गेल्या 15 वर्षामध्ये भारतीय वस्तूंची आयात 2.3 पटींनी वाढली? तर चीनमधून आपल्याला वाढलेली या ठिकाणी दिसून येते. तर अशा प्रकारे काही प्रश्न आपले राहिले होते. आपण म्हटलं जानेवारी 2024 ते मार्च 2024 पर्यंतचे आर्थिक घडामोडी आपल्या सगळ्या संपल्या. मग या ठिकाणी आता आपण आर्थिक घडामोडींवरचे जानेवारी 2023 तर डिसेंबर 2023 ची थेरी आपण अभ्यासली होती. त्याच्यावरचे महत्त्वाचे प्रश्न पुढच्या टप्प्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे आर्थिक घडामोडीचा आपला संपूर्ण टप्पा या ठिकाणी संपतोय. तर या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.